नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास पॉईंटमध्ये. रेल्वे ग्रुप डी भरती 2025 ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले आहेत. रेल्वे ग्रुप डी भरती 2025मध्ये एकूण 14 प्रकारच्या पोस्ट आहेत. त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काम काय असणार आहे, पगार काय असेल हे थोडक्यात जाणून घेऊ. फिमेलसाठी कोणत्या पोस्ट चांगल्या राहतील हे व्हिडिओच्या शेवटीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तसंच पेपर पॅटर्न काय असेल हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. फॉर्म भरताना ॲडमध्ये सेंट्रल रेल्वे मुंबई आणि वेस्टर्न रेल्वे मुंबई अशा 2 वेगवेगळ्या वॅकन्सी दिल्या आहेत. पण फॉर्म भरताना झोन निवडताना फक्त मुंबई झोन दाखवत आहे. तर तुम्हाला जर वेस्टर्न रेल्वे मुंबईमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला अहमदाबाद झोन सिलेक्ट करायचा आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आल्यावर इथे झोन सिलेक्ट करताना जर सेंट्रल रेल्वे मुंबईमध्ये फॉर्म भरायचा असेल तर मुंबई सिलेक्ट करायचा आहे आणि जर वेस्टर्न रेल्वे मुंबईमध्ये फॉर्म भरायचा असेल तर इथे अहमदाबाद झोन सिलेक्ट करायचा आहे. RRB ग्रुप डी 2025 लेवल 1ची पोस्ट आहे. टोटल पोस्ट आहेत 32,438. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे 10वी पास किंवा ITI. एज आहे 18 ते 36 वर्ष. जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर 5 वर्ष सूट मिळणार आहे आणि जर तुम्ही OBC असाल तर 3 वर्ष सूट मिळणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झाले आहे 23/1/2025 पासून. लास्ट तारीख आहे 22/2/2025. सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. फर्स्ट स्टेजमध्ये ऑनलाईन CBT असणार आहे 100 मार्काची. त्यासाठी तुम्हाला 90 मिनिट वेळ मिळणार आहे. त्यानंतर PET असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 35 किलोग्रॅम वजन उचलून 100 मीटर जायचं आहे 2 मिनिटामध्ये. त्यानंतर 10-15 मिनिटाच्या अंतराने रनिंग राहणार आहे, ज्यामध्ये 1000 मीटर रनिंग तुम्हाला 4 मिनिट आणि 15 सेकंदामध्ये पूर्ण करायची आहे. जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट आहे तर तुम्हाला 25 किलोग्राम वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटामध्ये जायचं आहे. त्यानंतर 1000 मीटर रनिंग तुम्हाला करायची आहे. त्यासाठी फिमेल कॅन्डिडेटला 5 मिनिट 40 सेकंदाचा वेळ हा मिळणार आहे. पेपर पॅटर्न पाहूया. टोटल 100 मार्काची टेस्ट असणार आहे ऑनलाईन CBT, ज्यासाठी 90 मिनिट वेळ राहणार आहे. मॅथ असणार आहे 25 क्वेश्चन, रिजनिंग असणार आहे 30 क्वेश्चन, जनरल सायन्स असणार आहे 25 क्वेश्चन्स आणि जनरल अवेअरनेस जनरल नॉलेज असणार आहे 20 क्वेश्चन. आता प्रत्येक पोस्टबद्दल थोडक्यात माहिती पाहू. पहिली आहे पॉईंट्समन B. यामध्ये ड्युटी टाईम असणार आहे 8 ते 12 तास. तुम्ही जर छोट्या स्टेशनवर तुमची ड्युटी लागली तर तुम्हाला 8-12 तास ड्युटी करायची आहे आणि जर स्टेशन जर मोठं असलं तर तुम्हाला 8 घंटे तुमचा टाईम असणार आहे. सॅलरी असणार आहे 30,000 ते 32,000. वर्क असणार आहे सिग्नल एक्सचेंज. यामध्ये तुमचं प्लॅटफॉर्मवर किंवा गेटवर ड्युटी लागू शकते. अशा प्रकारे तुम्हाला सिग्नलचं काम करायचं आहे. यानंतर असिस्टंट वर्कशॉप. यामध्ये ड्युटी टाईम असणार आहे 7 ते 8 तास. सॅलरी असणार आहे 28 ते 30,000. वर्क असणार आहे मेंटेनन्स रिपेरिंग संबंधित कामे. जी पण रेल्वे कोचची वर्कशॉपमध्ये रिपेरिंग संबंधी कामे चालतात ते तुम्हाला इथं करायची आहे. यानंतर आहे असिस्टंट ट्रॅक मशीन. रेल्वेमध्ये जे पण ट्रॅकशी संबंधित कामं असतात मोठमोठे ते या मशीनद्वारे केले जातात. तर या मशीनसोबत तुम्हाला जिथेही काम असलं तिथे तुम्हाला या मशीनसोबत जावं लागणार आहे.
ड्युटी टाईम 7 ते 8 तास असणार आहे, पण तुम्हाला 20 ते 21 दिवस हे घराच्या बाहेर राहावं लागणार आहे. जिथं पण झोनमध्ये ट्रॅकशी संबंधित कामं असतील तिथे मशीनसोबत तुम्हाला जायचं आहे. सॅलरी असणार आहे 30 ते 50,000. यामध्ये बाहेर राहिल्यामुळे जास्त अलाउन्स मिळतात, त्यामुळे सॅलरी ही या पोस्टसाठी जास्त बनते. वर्क असणार आहे ट्रॅक मशीन देखभाल करणे. प्रत्येक पोस्टची सॅलरी हे कमी जास्त असू शकते, परंतु 30,000च्या आसपास प्रत्येक पोस्टसाठी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर आहे असिस्टंट TRD. यामध्ये वर्क टाईम असणार आहे 7 ते 8 तास. सॅलरी असणार आहे 30,000. वर्क असणार आहे OAची वायर संबंधित कामे. जी पण OAची वायर संबंधित कामे चालतात, ही काम तुम्हाला करावं लागणार आहे. जेव्हा OAची संबंधित कामं असतात तेव्हा या व्हॅनवर चढून तुम्हाला हे काम राहणार आहे. त्यानंतर आहे असिस्टंट ब्रिज. यामध्ये टाईम वर्क आहे 7 ते 8 तास. सॅलरी असणार आहे 30,000 आणि वर्क असणार आहे ब्रिज संबंधित कामे, त्यांची देखभाल करणे. रेल्वेचे जेही मोठे ब्रिज असतात त्यावर जे मेंटेनन्सची कामं, ब्रिजवरील प्लेट वगैरे यांची देखभाल आणि मेंटेनन्सची कामं तुम्हाला करावी लागणार आहेत. त्यानंतर आहे असिस्टंट C&W कॅरेज आणि वॅगन. यामध्ये वर्क टाईम असणार आहे 7 ते 8 तास. सॅलरी असणार आहे 30,000पर्यंत आणि वर्क असणार आहे ट्रॅक, कॅरेज अँड वॅगन चेकिंग आणि रिपेअरिंग संबंधित कामे. जेव्हा पण गाडी स्टेशनमध्ये येते किंवा स्टेशन बाहेर निघते तेव्हा गाडीचे प्रत्येक पार्ट तुम्हाला इथं चेक करायचे आहेत. यामध्ये तुमची ड्युटी ही मोठ्या स्टेशनवर असू शकते. त्यानंतर आहे ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4. यामध्ये वर्क टाईम असणार आहे 7 ते 8 तास. सॅलरी 30,000पर्यंत. वर्क राहणार आहे ट्रॅक संबंधित सर्व कामे. ट्रॅकची जेवढी पण मेंटेनन्स संबंधी कामं असतात ही ट्रॅक मेंटेनरला करावी लागतात. यामध्ये नाईट ड्युटी पण राहू शकते आणि पेट्रोलिंग संबंधी रात्रीची कामे पण राहू शकतात. त्यानंतर आहे असिस्टंट S&T सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन. यामध्ये पण वर्क टाईम असणार आहे 7 ते 8 तास. सॅलरी 28 ते 30,000च्या आसपास बनणार आहे. वर्क असणार आहे सिग्नल संबंधित कामे, टेलिफोन आणि डिस्प्ले या संबंधित कामे असतील. सिग्नल संबंधित जे पण प्रॉब्लेम असतील त्या संबंधित काम तुम्हाला करायचं आहे. टेलिफोन संबंधित कामे असतील, तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर जे पण डिस्प्ले असतात त्या संबंधित तुम्हाला काम करावं लागणार आहे. त्यानंतर आहे असिस्टंट लोकोसेट डिझेल. यामध्ये वर्क टाईम असणार आहे 7 ते 8 तास. सॅलरी असणार आहे 30,000. वर्क असणार आहे डिझेल लोकोमोटिव्ह संबंधित तुमचं काम राहणार आहे. जे पण डिझेल लोकोमोटिव्हचे मेंटेनन्स संबंधी कामं असतात तिथं वर्कशॉपमध्ये तुमचं काम हे राहणार आहे. त्यानंतर आहे असिस्टंट लोकोशेट इलेक्ट्रिक. यामध्ये पण वर्क टाईम असणार आहे 7 ते 8 तास. सॅलरी 30,000पर्यंत बनणार आहे. वर्क राहणार आहे जे पण इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह असतात त्यांचे मेंटेनन्स संबंधित काम तुम्हाला राहणार आहे, जे की वर्कशॉपमध्ये राहणार आहे. त्यानंतर आहे असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल. वर्क टाईम असणार आहे 7 ते 8 तास. सॅलरी असणार आहे 28 ते 30,000. वर्क असणार आहे रेल्वे स्टेशनवरील लाईट, फॅन आणि इतर इलेक्ट्रिक कामे. जे पण रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा क्वार्टरमध्ये हे जे इलेक्ट्रिक लाईट्स आणि फॅन्स असतात यांच्या संबंधित कामे तुम्हाला हे करावी लागणार आहेत. त्यानंतर आहे असिस्टंट TL अँड AC वर्कशॉप. यामध्ये वर्क टाईम आहे 7 ते 8 तास. सॅलरी आहे 28 ते 30,000. वर्क राहणार आहे
ट्रेन कोचमध्ये इलेक्ट्रिक आणि AC संबंधित कामे. जे पण हे वर्कशॉपमध्ये AC कोच असतात त्या ACशी संबंधित काम तुम्हाला राहणार आहे. त्यानंतर आहे असिस्टंट TL अँड AC. वर्क टाईम असणार आहे यामध्ये 7 ते 8 तास, पण तुमची नाईट ड्युटी पण यामध्ये लागू शकते. सॅलरी असणार आहे 30,000 प्लस. वर्क असणार आहे ट्रेन कोचमध्ये इलेक्ट्रिक आणि AC संबंधित कामे. यामध्ये तुमची ट्रेनमध्ये ड्युटी लागू शकते. समजा एखादी ट्रेन मुंबईवरून कोलकाताकडे जात आहे, तर या ट्रेनमध्ये तुम्हाला ACची देखभाल संबंधित कामासाठी या ट्रेनसोबत तुम्हाला जावं लागेल. ट्रेनमध्ये ACची बॅटरी बदलणे वगैरे जे पण ACशी संबंधित कामं असतील, काही प्रॉब्लेम आला तर ते काम तुम्हाला ट्रेनमध्ये करायचं आहे. यानंतर आहे असिस्टंट PA. वर्क टाईम असणार आहे 7 ते 8 तास. सॅलरी असणार आहे 30,000च्या जवळपास. वर्क असणार आहे ट्रॅक संबंधित कामे. यामध्ये पण ट्रॅक संबंधित कामे असतात. तसेच जिथे ट्रॅक असे जोडलेले असतात तिथला मेंटेनन्स, ऑइलिंग, ग्रीसिंग वगैरे असे संबंधित कामं पण इथं राहणार आहेत. तर फिमेलसाठी कोणत्या पोस्ट चांगल्या असतील, तर यामध्ये असिस्टंट वर्कशॉप पॉईंट्समन B, असिस्टंट TL अँड AC वर्कशॉप, असिस्टंट लोकोसेट इलेक्ट्रिक आणि असिस्टंट S&T. जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट आहे तर तुम्ही प्रेफरन्स देताना ह्या पोस्ट वर ठेवल्या पाहिजे. आणि सगळ्यात खाली पोस्ट म्हणजे 14 नंबरवर असिस्टंट ट्रॅक मशीन आणि ट्रॅक मेंटेनर अशा पोस्ट तुम्ही सगळ्यात शेवटी ठेवल्या पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.